एका निवडणुकीत दोन उमेदवारापैकी हरलेल्या उमेदवारास 23% मते मिळाली व तो 972 मतांनी पराभूत झाला, तर जिंकलेल्या उमेदवारास किती मते त्या ठिकाणी मिळालेली आहे? तर मुलांनो, प्रश्न आता कसा सोडवायचा ते पहा. सुरुवातीला काय करायचं, एकूण मते आपण एक्स मानायची मुलांना. एकूण मते किती मानायची? एक्स मानायची. आता जो हरलेला उमेदवार आहे त्या हरलेल्या उमेदवाराला 23% मते मिळालेली आहेत, म्हणजे 23x/100. एकूण मत एक्स होते, एकूण मताच्या 23% म्हणजे भागिले 100. आता हा जर हरलेला उमेदवार असेल तर जिंकलेल्या उमेदवाराला मुलांनो किती मते पडली? मग 100 मधून हे 23 मायनस करा, त्याला झाले मुलांनो 77%. किती टक्के? 77%. म्हणजे किती पैकी? एक्स म्हणजे एकूण मताच्या 77% पडलेले आहेत. तर मुलांनो, आता जो हरलेला उमेदवार आहे तो 972 मतांनी काय झालाय? पराभूत झाला. म्हणजे ह्या दोघातला फरक त्या ठिकाणी दिलेला आहे. याचा अर्थ काय करायचं मग? 77x/100 वजा 23x/100 बरोबर 972. म्हणजे जिंकलेल्याची मते वजा हरलेल्याची मते बरोबर मतांचा फरक घ्यायचा मुलांनो. तर पहा, पाया समान आहे, 100 एकदाच घ्या आणि यांची वजाबाकी करा. 7 मधून 3 गेले 4 आणि 7 मधून 2 गेले 5. 54x बरोबर 972. काय करायचं मुलांनो? पहा आता, x बरोबर 972 त्याला गुणिले 100 आणि भागिले किती होतील मुलांनो? 54 होतील. भागिले 100 गुणिले होतात आणि गुणिले 54 काय होतील? भागिले. आता भाग द्या मुलांनो. 2च्या पाड्यामध्ये आहेत बे 2 4, बे 7 14, त्यानंतर बे चौक 8, 1 उरला, बे 8 16, 1 उरला, 12 झाले, बे सख 12. 27 ने भाग द्या मुलांनो. 27 1 27, 27 1 27. 48 मधून 27 गेले मुलांनो, 21 उरतात. 21 वर 6 घेतले म्हणजे 216 झाले मुलांनो. तर आता मग काय करायचं? 27 ने भाग द्या. तर शेवटच्या अंकावरून ओळखायचं मुलांनो. पहा, 7 8 56 म्हणजे शेवटी 7 येतोय, 6 येतोय, म्हणजे 27 1 27 आणि 27 ने 216 ला 8चा भाग जातोय मुलांनो. म्हणजे 18 गुणिले 100 करा, तर त्या ठिकाणी किती आहे? 1800. म्हणजे एक्स बरोबर 1800 मुलांनो. म्हणजे काय? एकूण मत त्या ठिकाणी 1800 आहेत. एकतर हा पण प्रश्न आपल्याला विचारतील किंवा प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे, जिंकलेल्या उमेदवाराला किती मते मिळाली? तर पहा मुलांनो, जिंकलेला जो उमेदवार आहे त्याला 77/100 गुणिले एक्स म्हणजे किती आहे? 1800. 77% मतदान आहे त्याला जिंकलेल्या उमेदवाराला आणि एकूण मतदान आहे 1800. तर 2 0 2 0 कॅन्सल करा आणि यांचा गुणाकार करून घ्या मुलांनो. 77 गुणिले 18 करायचंय. 8 7 56, 5, 8 7 56 आणि 5 किती झाले मुलांनो? 61. 1 0 देऊन टाका. 77 1 77, बेरीज करा दोघांची. 6 7 आणि 1 8 आणि 6 आणि 7 किती झाले? 13. म्हणजे याचा अर्थ जो जिंकलेला उमेदवार आहे त्याला मुलांनो 1386 मतं मिळालेली